दापोली तालुक्यातील पाचपंढरी येथील श्रीराम मच्छीमार सहकारी सोसायटीची निवडणूक वाजवी होण्याची शक्यता आहे. पंचवार्षिक निवडणूक 9 फेब्रुवारी रोजी होत आहे. मात्र उद्या होणाऱ्या निवडणुकीपूर्वी दोन्ही जय श्रीराम स्वाभिमानी पॅनल व मच्छीमार विकास पॅनल या पॅनलमध्ये जोरदार लढा झाल्याचे ऐकायला मिळत आहे. मच्छीमार विकास पॅनलचे सुरेश बाळ्या गुलाबकर डिझेलची थकबाकी देण्यासाठी आले असता जय श्रीराम स्वाभिमानी पॅनलने गुलाबकर यांचे नाव उमेदवारीतून वगळावे अशी हरकत घेतली आहे. त्यामुळे होणारी निवडणूक वाजवी होण्याची शक्यता आहे. सामान्य सभासद वर्गात कुतूहलाचे वातावरण पसरले आहे. काय करणार आहे? यादी पहिली पाहिजे आपल्या इथेच इच्छा इथेच पाहिजे आता प्रत्येक पानावर प्रत्येक पानावर मी तुम्हाला यादी त्यांना अर्ज केला यादीला टाइम लागत नाही ऑनलाईन नाही. कसं आहे साहेब, ही पंचवार्षिक निवडणूक लागली. उद्या 9 तारखेला इलेक्शन होणार आहे आणि या संस्थेत थकीत उमेदवार निवडणुकीला उभे आहेत आणि या संदर्भात माहिती घेण्यासाठी आम्ही संस्थेकडे अर्ज केला होता आणि त्या सभासदांची यादी जे उमेदवार थकीत आहेत त्यांची आणायला संस्थेत गेलो होतो. त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की काही थकीत उमेदवार संस्था सचिव यांना पैसे देत होते. आम्ही त्यांना तिथं विरोध केला की तुम्ही आता हे पैसे यावेळेला देऊ नका, तुम्ही लाच देताय. असं होतं आहे की जेणेकरून तुमचं नाव थकीत यादीत येऊ नये यासाठी तुम्ही लाच देताय. त्यापासून आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही घेऊ नका पैसे म्हणून. तर आमचं ते काही ऐकत नव्हते. नाही की या सदर घटनेची निष्पक्षपातीपणे माहिती घेऊन माननीय निवडणूक अधिकारी श्री आणि AR दुय्यम निबंधक यांनी माहिती घेऊन जे उमेदवार थकीत आहेत त्यांना बाद करावे आणि जे सचिव आहेत ते या प्रकारात आढळल्यास त्यांना पदमुक्त करण्यात यावं. त्या 9 तारखेला श्रीराम मच्छीमार संस्थेचं जे पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे त्या संदर्भात आम्ही माहिती घेण्यासाठी संस्थेमध्ये गेलो असताना तिथे थकीत उमेदवार जे आहेत ते तिथे पैसे देऊन सेक्रेटरी साहेबांना दबाव आणून त्यांचं नाव कमी करण्यासाठी यावं असं त्यांना ते विनंती करत होते आणि त्यांना लाच देण्याचा प्रयत्न करत होते. हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही सेक्रेटरी साहेबांना सांगितलं की हा असला प्रकार करून घेऊ नका, कारण आपल्या बायलॉजप्रमाणे जे आपले उपविधी आहे त्याप्रमाणे थकीत उमेदवारांना उमेदवारी मध्ये राहता येत नाही आहे. त्याप्रमाणे आमची एवढीच माफक अपेक्षा आहे की जो बायलॉज किंवा उपविधी आहे त्यांच्या नियमाप्रमाणे जे थकीत उमेदवार आहेत
आणि जे आता उमेदवारीसाठी उभे राहिले आहेत त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी एवढीच आपल्याकडे नम्र विनंती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.